नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव, नाशिक. मन में है विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या आत्मचरित्रातला 6वा भाग MA मुंबई विद्यापीठ हा आपणापुढे सादर करते आहे. जिथे चाकरमाने रोजगार शोधतात, 16 वर्षीय युवक युवतींना बॉलिवूड खुणावतं, कॉर्पोरेट विश्वातल्या एकूण एक संधी जिथे महत्त्वाकांक्षींसाठी हात जोडून उभ्या असतात, ती मुंबई मला भारतातली सर्वात कठीण परीक्षा देण्यासाठी युद्धभूमी म्हणून हवी होती. गँगवॉरमध्ये भरती होणाऱ्यापासून व्हाईट कॉलर क्राईम करून करोडपती होऊ इच्छिणाऱ्यांची सर्व स्वप्न पूर्ण करणारी ही मायानगरी मी UPSCचं स्वप्न सिद्ध करण्यासाठी निवडली होती. बऱ्याच जणांनी दिल्ली किंवा पुण्याला जायचा निर्णय दिला होता, पण मला मुंबईचं अनामिक आकर्षण होतं. खरं तर मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये यापूर्वी 2दा मुंबईला जाण्याचा योग आला होता. गावाकडच्या ST बसनं किंवा मालवाहतुकीच्या ट्रकनं मुंबईचा हा प्रवास बऱ्याचदा 2 दिवस चाले. खंबाटकी घाटात वाहतूक रात्रभर ठप्प असायची. खचाखच भरलेल्या बसमध्ये चेंगरलेल्या अवस्थेत घोरणाऱ्या सहप्रवाशांबद्दल कधी मळमळ वाटली नाही. लांब लचक पै पाहुण्यांची रांग होती. प्रत्येकाच्या चाळीतील घरात 1-2 दिवस राहायचे, नवे कपडे घ्यायचे, पाय तुटे तोपर्यंत भटकायचं, असा 10-12 दिवसांचा सुट्ट्यांमधला कार्यक्रम ठरलेला असायचा. पदवी परीक्षेनंतरच्या सुट्ट्या संपल्या. नीनाबाईचं दर्शन घेतलं, आई तात्यांचा आशीर्वाद घेतला, पुस्तकांनी भरलेली पत्र्यांची पेटी व बाड बिस्तरा बांधला व स्पर्धा परीक्षेची तयारी करायला माझी स्वारी चांदोली मुंबई ST बसनं निघाली. ST बसच्या थांब्यावर सारा गाव मला निरोप द्यायला आला होता. पानाच्या पिचकाऱ्यांनी माखलेल्या सीटच्या पुढच्या रेलिंगवर डुलक्या देत मुंबईला पोहोचलो. भांडुपला आतेबहिणीच्या घरी उतरलो. त्यातल्या त्यात मुंबईतल्या आमच्या पाहुण्यांमध्ये गंगू अक्का आर्थिक सुस्थितीत होती. भली मोठी पुस्तकांची पत्र्याची पेटी तिच्या चाळीतल्या घरात ठेवताना मला संकोचल्यासारखं वाटलं. तिच्या घरात हा आणखी एक बोजा वाढणार होता, पण याची तिला कधीही अडचण झाली नाही. उलट तिनं तिचं छोटंसं डायनिंग टेबल माझ्या अभ्यासासाठी मोकळं करून दिलं. विद्यापीठात MAला प्रवेश घ्यायचा हे निश्चित केलेलं होतंच. यापूर्वी मुंबईत सुट्ट्यांमध्ये फिरताना कोणीतरी मोठं सोबत असायचं. एकट्यानं प्रवास करायची ही पहिलीच वेळ होती. प्रमाणपत्रांची बॅग घेऊन विद्यापीठात जायला मी रेल्वे स्टेशनवर आलो. लोकल ट्रेनमध्ये चढणं आणि उतरणं ही कसोटीच असते. मुंबईकरांना हे अलगद जमतं, पण बाहेरची व्यक्ती धक्के खाते आणि मागच्या मागेच राहते. 2-3दा प्रयत्न केला आणि अयशस्वी झालो. शेवटी कमी गर्दी असलेल्या एका डब्यात घुसलो. पाहतो तर आतमध्ये फक्त महिलाच होत्या. त्या सगळ्याजणी माझ्याकडे रागानं पाहत होत्या. डबा महिलांसाठी राखीव होता. घाबराघुबरा होऊन मी पुढच्या स्टेशनवर म्हणजे कांजूर मार्गला फलाटावर खाली उतरलो. उतरत असतानाच नेमकं हवालदारानं पकडलं. घाम पुसत मी नाही होय करू लागलो. शेवटी माझी द्विधा परिस्थिती त्यांच्या लक्षात आली. मी कुणी सराईत सडक सख्याहारी नाही हेही त्याला पटलं. तोही बिचारा मूळचा गावाकडचाच. अरे, गावाकडून आलोय म्हणून सांगायचं होतं असं सुरुवातीला. नोकरीच्या निमित्तानं आला आहेस काय अशी माझी विचारपूस करून त्यानं मला ट्रेनच्या जनरल डब्यात बसवलं. खचाखच भरलेल्या डब्यातील कोंदट गर्दीत मी स्वतःसाठी 2 पाय ठेवायला जागा शोधत असतानाच कुर्ला स्टेशन आलं. तिथून बस पकडली व विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये आलो. इतिहास विभागात चौकशी करत पोहोचलो. मुलामुलींचे घोळके ॲडमिशनसाठी जमा झाले होते. फाड इंग्रजी बोलणाऱ्या कारकुनांशी संवाद साधणंही मला जड होऊन गेलं. जिकिरीनं ॲडमिशनचा फॉर्म भरला. मरियम डोसल, रुबी मलोनी, जॉर्ज कॅमेरून अशा प्राध्यापकांच्या नावाच्या पाट्या पाहून कुठेतरी परदेशात शिक्षणासाठी आलो की काय असा भास होत होता. ॲडमिशनसाठी आलेली हाय-फाय मुलं-मुली माझ्याकडे थोड्या मिश्किलीनं पाहत होती. मी कॅन्टीनमध्ये जाऊन अर्धवट तळलेला कच्चा-कुच्चा वडापाव खाल्ला व परतीला लागलो. 4 दिवसांनी पुन्हा प्रवासाचं तेच अग्निदिव्य करून विद्यापीठात पोहोचलो. मेरिट लिस्ट लागली होती. माझं नाव सर्वात टॉपला होतं. मला जरा भारी वाटलं. अभिमानानं छाती फुगली. तिथल्या मुलांमध्ये चर्चा सुरू झाली होती की हा इतिहासात शिवाजी विद्यापीठात 74% मार्क मिळवणारा नांगरे नावाचा कोल्हापुरी पहिलवान कोण. काही जणांनी माझ्याकडे बोट दाखवलं. मुंबई विद्यापीठातून इतिहासात B+ म्हणजे 55%हून अधिक गुण मिळवणं हीच मोठी दुर्मिळ गोष्ट होती. मला विशेष गुणवत्तेसह फर्स्ट क्लास मिळाला होता. प्राचीन इतिहासात तर 100पैकी 90 गुण मिळाले होते. हे त्यांना पचायला जड होतं. माझ्याकडे पाहून विद्यापीठातलं मुंबईकर कुचेष्टेने हसत आहेत व माझी खिल्ली उडवत आहेत हे मला जाणवत होतं.
मरियम डोसल मॅडमनं क्लासचं पहिलं लेक्चर घेतलं. एकमेकांची नावं व ओळखी करून देण्यात आल्या. सर्वांनी हायफाय इंग्रजीत परिचय करून दिला. मी माझं नाव, गुण व विद्यापीठ गावरान इंग्रजीत कसं बसं सांगितलं. तेव्हा वर्गामध्ये हशा पिकला. मी माझ्या मार्कांमुळे पहिल्यांदाच एवढा खजील झालो, पण स्वतःची समजूत घातली. मला कुठे इथे त्यांच्यात राहायचं आहे. माझी पंढरी वेगळीच आहे. या मास्तर होऊ घातलेल्या गर्दीत मला स्वतःला नाही हरवू द्यायचं. थोडा ओशाळा होऊन खाली आलो. बाहेर पाऊस पडत होता, म्हणून ओसरी शेजारी तो उघडण्याची वाट पाहत होतो. तेवढ्यात पाठीमागून जोरात आवाज आला, हाय, यू आर विश्वास राईट? मायसेल्फ सुचेता. त्या देखण्या उंच मुलीनेही MAला प्रवेश घेतला होता. मला तिनं कॅन्टीनमध्ये छत्रीतून यायची ऑफर दिली. इंग्रजी बोलावं लागेल व आपलं चुकेल या भीतीनं मी नम्र नकार दिला. तिलाही तेवढ्यात पाठीमागून अविनाशनं आवाज दिला व ते दोघे एका छत्रीत पावसात खिदळत एकमेकांना खेटून चालत कॅन्टीनकडे गेले. मी आशाळभूतपणे पाहत राहिलो. इंग्रजी हा आपला इथला सर्वात मोठा अडथळा व शत्रू आहे हे माझ्या नेमकं ध्यानात आलं होतं. मला हॉस्टेलला ॲडमिशन हवं होतं. ज्या हॉस्टेलला मला प्रवेश मिळाला होता ते विद्यापीठाच्या परिसरात नसून चर्चगेटला B रोडवरच्या जगन्नाथ शंकरशेठ हॉस्टेलमध्ये आहे. हे कळल्यावर माझा हिरमोड झाला होता. पण SIACमध्ये म्हणजे राज्य शासनाचे Pre-IAS ट्रेनिंग सेंटर, जी माझ्या ध्येयरूपी विठोबाची पंढरी आहे, ती तेथून काही मिनिटांच्या अंतरावर आहे हे मला कळल्यावर हायसं झालं. मी बाडबिस्तारा गुंडाळला व चर्चगेटच्या विद्यापीठाच्या वसतिगृहावर पोहोचलो. दोन्हीही रूम पार्टनर उत्तर भारतीय होते. डंगवाल ओरिसाचा व पुनीत चतुर्वेदी भोपाळचा. दोघेही लॉ करायला मुंबईत आलेले. दोघेही बोलके पोपट होते. सामान टाकून डंगवालसोबत चहा प्यायला सिडनहॅम कॉलेजसमोरील टपरीवर गेलो. चर्चगेटचा हा सगळा मुंबईतला एलिट वस्तीचा भाग डंगवाल चष्म्यातून डोळे फोडून येणाऱ्या जाणाऱ्या मॉड मुलींना पाहत होता. तो ओरिसातून पहिल्यांदाच मुंबईच्या वातावरणामध्ये आला होता. त्याला प्रत्येक मुलगी माधुरी दीक्षितसारखी दिसत होती. मी त्याला टोकलं तर तो मला भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार कोणाला कुठेही कधीही पाहण्याचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये दिलेला आहे असं काहीतरी सांगायला लागला. मी त्या मूलभूत अधिकारांवर काही नैतिक नियंत्रणं आहेत हे समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो सर्व बंधनं तोडून जीवाची मुंबई करायला आला होता. थोडक्यात याच्यापासून थोडं दूर राहणं आवश्यक आहे एवढं मला समजलं. पुनीत मात्र याच्या उलट होता. तो रस्त्यावरच्या मुलांनाही जवळ घेऊन त्यांची विचारपूस करायचा. त्यांना चहा खारी खाऊ घालायचा. त्याला आध्यात्मिक बैठक होती, त्यामुळे तो लोकशाही, कायदा, समाज, भ्रष्टाचार अशा विषयांवर तासनतास गप्पा मारी. या चार्वाक व विश्वमित्रांची रूममध्ये जुगलबंदी चालायची. मी पुस्तकात तोंड खुपसण्याचा प्रयत्न करूनही एकाग्रता लाभत नव्हती. शेवटी मी वसतिगृहाच्या अधीक्षकांना भेटून सिंगल रूम मिळवण्यासाठी अर्ज लिहिला. त्यात मी UPSCची तयारी करतो आहे असं लिहिलं. मला बोलवून त्यांनी सविस्तर चौकशी केली. माझ्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या तयारीबद्दल त्यांच्या मनात अडी आहे हे माझ्या लक्षात आलं. त्यांनी माझ्या विभाग प्रमुखाला एक पत्र लिहिलं. ते पत्र पोहोचवायला माझ्यासमोरच हॉस्टेलच्या शिपायाला दिलं. गोड बोलून मी विद्यापीठातच चाललो आहे, मी डिस्पॅच करतो असं म्हणून त्याच्याकडून घेतलं. पाणी लावून ते पत्र मी अलगद उघडलं. माझ्या राहण्याच्या जागेवर येणारी गदा त्यामुळे टळली. मी MAचा अभ्यास न करता स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आहे, त्यामुळे हॉस्टेलमध्ये माझा प्रवेश रद्द व्हावा अशी शिफारस करणारं ते पत्र होतं. भीक नको पण कुत्रावर अशी माझी हालत झाली. मी तिथल्या तिथे त्या पत्राला केराची टोपली दाखवली. सिंगल रूमच्या नादात फॅन असणारी 2 इडियटसोबत राहायला मिळालेली रूम हातातून जाता जाता वाचली. रूममध्ये फॅन तर होता, शिवाय कॉमन बाथरूममध्ये शॉवरही होता. गावी किंवा कोल्हापूरच्या वसतिगृहात या 2 कमालीचं सुख देणाऱ्या सोयी मला मिळाल्या नव्हत्या. मुंबईच्या उकाड्यात शॉवरच्या पाण्याखाली उभं राहण्यात व फुल स्पीडनं चालणाऱ्या फॅनखाली झोपण्यात भलती मजा होती. हॉस्टेलवर या अवलिया पार्टनरांसोबत अभ्यास होत नाही म्हणून मी लायब्ररी शोधायला लागलो. हॉस्टेलच्या जवळच असणाऱ्या मेकर टॉवर या इमारतीमधील ब्रिटिश काउन्सिलच्या लायब्ररीचा 150 रुपये फी भरून मेंबर झालो. पहिल्या दिवशी या स्वच्छ नीटनेटक्या लायब्ररीमध्ये अभ्यासासाठी गेलो. आत प्रवेश केल्यावर अत्यंत आल्हाददायक अशी गुलाबी थंडी जाणवली. थोडा वेळ बसलो तर अंगात शिरशिरी भरली. कुडकुडायला लागलो. विश्वासच बसेना की एवढी कडाक्याची थंडी इथे कशी काय वाजू शकते. अर्धा पाऊण तास कसा बसा अंगाला चोळवून शेकण्याचा प्रयत्न करत बसू शकलो. लायब्ररीतून बाहेर पडलो तर पुन्हा तोच उकाडा, तीच गरमी. मला आश्चर्य वाटलं.
शेवटी कुतूहलापोटी लायब्ररी बाहेरच्या मराठी शिपायाला या रहस्याबद्दल विचारलं. तो तंबाखू मळत हेकटपणे माझ्याकडे पाहत म्हणाला, याला येशी म्हणत्यात. मशीनमधून गार हवा निघती. गावाकडनं आलं येडं, बर्फीला म्हणतंय पेडं. मला आता अशा हेटाळण्या व अपमान पचवायची सवय लागली होती. पायी चालत हॉस्टेलवर पोहोचलो. शेजारच्या इमारतीतून साईबाबांच्या आरतीचा आवाज येत होता. आवाजाचा कानोसा घेत गॅरेजमध्ये असलेल्या बाबांच्या मंदिरापर्यंत पोहोचलो. भक्तिभावानं आरती ऐकली. गुरुवार होता, त्यामुळे प्रसादासाठी मस्त खिरीचा भात होता. खच्चून भूक लागली होती. आरती करणाऱ्या आंटीकडून अजून एक कटोरी मागून घेतली. बऱ्याच दिवसांनी रुचकर असं काहीतरी खायला मिळालं. नाहीतर हॉस्टेलमधलं डाळ कमी आणि पाणी जास्त असलेल्या आमटीनं व करपलेल्या रोट्यांनी जिभेची चव पळून गेली होती. खरं तर आत्तापर्यंतचा आपल्या अभ्यास जुजबी आणि वरकरणी होता हे माझ्या हळूहळू ध्यानात येऊ लागलं. ज्यावेळी व्ही.के. अग्निहोत्रीचं पूर्वपरीक्षेसाठी असणारं इतिहासाचं पुस्तक वाचायला घेतलं, त्यावेळी त्यातील इंग्रजीतील बऱ्याच शब्दांचा अर्थबोधच होत नव्हता. आत्तापर्यंत देशमुख पवारांनी लिहिलेली इतिहासाची पुस्तकं वाचली होती. त्यात युद्धनीती, रंजक लढाया व राजांच्या कथांवर भर असायचा. आता वेगळ्या दृष्टिकोनातून इतिहास वाचावा लागणार होता. तत्सम काळामध्ये शेतकरी, कामगार, व्यापार, अर्थकारण व समाज असा होता. याचा म्हणजे तळागाळातल्या स्तरातील लोकांचा, त्यांच्या आर्थिक व सामाजिक संदर्भांचा अभ्यास करायचा होता. समजत नव्हतं तरी वाचत गेलो. एका पानावर इंग्रजीचे 10-12 शब्द अडखळायचे, पण डिक्शनरी समोर ठेवली व शब्दांचे अर्थ पेन्सिलनं पुस्तकावर लिहायला लागलो. त्यामुळे एकतर पुस्तक गरगटलेली पाहून खूप अभ्यास करतोय असं वाटायचं, शिवाय इंग्रजीचा शब्दसंग्रह झपाट्याने वाढू लागला. ब्रिटिश लायब्ररीत थंडी व परकं वातावरण बसू देत नव्हतं, म्हणून हॉस्टेलसमोरच्या युनिव्हर्सिटीच्या अभ्यासिकेत कसा बसा प्रवेश मिळवला. कोपरा पकडून अभ्यास सुरू केला. सकाळी ट्रेननं युनिव्हर्सिटीत M.A.च्या वर्गांना जायचो. वाकोल्याला उतरून कलिनाची बस पकडायचो. इथल्या इतिहासाच्या अध्यापनाचा दर्जा वरच्या पातळीवरचा होता. नवीन मित्र होत नव्हते, कारण माझ्या गावाकडच्या मानसिकतेबाबत हायफाय मुंबईकरांना अढी असावी, किंवा कदाचित माझा न्यूनगंड मला मोकळं होऊ देत नव्हता. डोक्याला चपचपीत खोबरेल तेल लावून मी येत असे, त्यामुळे केसांचा घमघमाट इतरांना आवडायचा नाही. शेवटी एक मित्र मिळाला, जयेंद्र भोसले, सेवानिवृत्त ACPचा मुलगा. त्यानं मला मुंबईत राहायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं याचे धडे द्यायला सुरुवात केली. एकदा घरीही येऊन गेला. घरी वडिलांची ओळख करून दिली. त्यावेळी त्यांनी दरडावणीच्या सुरात विचारलं, काय रे, चहा घेणार की कोल्ड्रिंक? त्यांच्या आवाजाची धार बघून मी पाणी पिणंच पसंत केलं. त्याच इमारतीत पहिल्या मजल्यावर त्यावेळी नुकतीच ॲडमध्ये आलेली सोनाली बेंद्रे राहायची. रेल्वे स्टेशनवर तिच्या जाहिराती लागलेल्या असायच्या. त्या जाते येतेवेळी थोडा वेळ थांबून पाहू वाटायच्या. तिला प्रत्यक्ष बघायला मिळेल म्हणून अनेकदा त्या मजल्यावरही आम्ही लिफ्ट थांबवायचो. पण आमच्या दुर्दैवानं व तिच्या सुदैवानं आम्हाला ती कधीच आडवी आली नाही. PSI, STIच्या परीक्षेचं MPSCचं वेळापत्रक लागलं. IASचं स्वप्न घेऊन आलो होतो. वाघ मारायचा होता, ससा तरी मरतो का हे पाहायचं होतं. म्हणून फॉर्म भरला, 2-3 बाजारू पुस्तकं घेतली, वाचली व परीक्षा दिली. MPSCच्या फोर्थमधील इमारतीत चढणं व तिथला निकालाचा तक्ता पाहणं हे जिकरीचं असायचं. खरं तर तळमजल्यावरचा बँक ऑफ इंडियाचा बोर्ड दिसला की धडधडायला लागायचं. पण पहिल्यांदा MPSC बोर्डवर निकालाच्या यादीत स्वतःचा नंबर पाहिल्यानं हरकलो. PSI पदासाठीच्या पूर्वपरीक्षेत पास झालो होतो. हे स्पर्धा परीक्षेतलं पहिलं यश होतं. अंगात हत्तीचं बळ आलं, आत्मविश्वास वाढला. मुख्य परीक्षेला 2 महिन्यांचा अवधी होता. सामान्य अध्ययन व भाषा अशा 2 विषयाचे बहुपर्यायी स्वरूपाचे 2 पेपर द्यावे लागायचे. सामान्य अध्ययनाची पुस्तकं माझ्याजवळ होती. भाषेसाठी मात्र लीला कोविलकरांचं मराठीचे व्याकरण व इंग्रजीसाठी रेन आणि मार्टिनचे ग्रामरचं पुस्तक खरेदी केलं. रट्टा मारायला सुरुवात केली. महाराष्ट्राच्या संदर्भानं सनावळ्या पाठ केल्या. समाजसुधारकांच्या विचारांची व जन्म आणि पुण्यतिथ्यांची सांगड घातली. बौद्धिक चाचण्या 4थी-7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमधल्या प्रश्नांसारख्या होत्या. फटाफट एक विषय संपत गेलो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास म्हणजे जिममध्ये वेट ट्रेनिंग करण्यासारखा आहे. अनेकदा आपल्याला एक व्यायाम करायला आवडायला लागतं, सवय लागते. मग कार्डिओ करणारे वेट ट्रेनिंगकडे दुर्लक्ष करतात. वेट ट्रेनिंगमध्ये काही जणांना लेगचा व्यायाम करणं आवडत नाही किंवा ट्रायसेप्स मारायचा कंटाळा येतो. मग एकाच स्नायूचा व्यायाम केला की शरीर बेढब आकाराचं बनतं. टिपिकल ओंगळवाना शेप येतो. मग व्यायामाला अर्थ उरत नाही. MPSCनंही परीक्षा पॅटर्न बदलला होता.
PSIच्या मुख्य परीक्षेला अभियांत्रिकी, कृषी विषयक, वाणिज्य अशा प्रकारचे सॉलिड बोरिंग व अनाकलनीय विषय वाढवले होते. शिवाय या विषयांच्या संकल्पना मराठीतून समजून घेणं हा द्राविडी प्राणायाम होता. माझंही तसंच झालं. जनरल स्टडीजच्या अभ्यासात वाणिज्य, अर्थशास्त्र किंवा कृषीसारखे घटक करायचा कंटाळा केला. आवडत्या विषयावर भर देऊन अभ्यास केला की नावडते विषय तुमची विकेट काढतात. त्यातच PSI, STIची मुख्य परीक्षा व SIACची प्रवेश परीक्षा एक दिवसाआड आल्या. अर्थातच माझं SIACच्या प्रवेश परीक्षेला प्राधान्य होतं. SIACच्या प्रवेश परीक्षेसाठी UPSCचं GSचं किट वाचून काढलं. UPSC मुख्य परीक्षेला 2 वैकल्पिक विषय घ्यावे लागायचे. SIACच्या पूर्वपरीक्षेत जो पदवीला विषय मिळायचा त्याला सोडून दुसऱ्या विषयाची निबंधात्मक स्वरूपाची प्रश्नपत्रिकाही सोडवावी लागायची. मराठीची तयारी गगराणी सरांच्या नोट्सच्या पारायणामुळे झाली. या दोन्ही परीक्षांच्या तयारीच्या गोंधळामुळे मी महाराष्ट्राचा फार अभ्यास करू शकलो नाही. रिझल्ट अपेक्षित होता. PSIच्या मुख्य परीक्षेत माझी 3 मार्कांनी दांडी उडाली. 210 गुणांना मेरिट लागलं होतं आणि मला 207 गुण मिळाले होते. मात्र SIACची प्रवेश परीक्षा मी उत्तीर्ण झालो. डे स्कॉलर व रेसिडेंट अशी 2 गटात निवड होते. माझी रेसिडेंट म्हणून निवड झाली होती. मला संस्थेच्या आवारात असलेल्या वसतिगृहात छोटेखानी रूमही राहायला मिळाली होती.